संघर्ष, युद्ध, लढाई आणि त्यातून जिंकलेला व्यक्ती, अशाच एका व्यक्तीबरोबर मी आता आहे ज्यांनी सॅटिस्फॅक्शनसाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी काहीतरी केलं आहे. आयर्न मॅन म्हणून त्यांची एक ओळख आता त्यांनी स्वतःसाठी केलेली आहे. त्यांना ना कुणाचं कौतुक हवं आहे ना काहीच हवं आहे, पण जे त्यांनी केलं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. माझ्यासोबत यावेळी आहेत डॉक्टर तेजानंद गणपते सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये. सर, आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. नमस्कार, मी डॉक्टर तेजानंद गणपत्ये. मी चिपळूण इथे राहतो. मी व्यवसायानं एक डॉक्टर आहे. मी पॅथॉलॉजिस्ट आहे. आमची स्वतःची लॅबोरेटरी आहे, आरोग्यम लॅबोरेटरी नावाची चिपळूणमध्ये. आणि जवळजवळ गेले 15 वर्षापासून मी चिपळूणमध्ये ही प्रॅक्टिस करतो. माझं शिक्षण मुंबईमध्येच झालं MBBS. त्याच्यानंतर मी मिरजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MD केलं आणि त्याच्यानंतर मी आता स्वतःचा व्यवसाय करतो. सर, आम्ही ऐकलं की 2019च्या दरम्यान तुम्हाला कॅन्सर झालं होतं. त्याच्यावरती तुम्ही कशी मात केली होती, काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? 2019 मध्ये अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना माझ्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ आलं आणि त्याचं झालं असं की मला गिळताना त्रास व्हायला लागला. म्हणून मग त्याची तपासण्या सगळ्या केल्या तर असं कळलं की इथे घशामध्ये एक छोटीशी गाठ आढळली. त्याच्यामुळे ते गाठीची तपासणी केल्यावर कळलं की ती कॅन्सरची गाठ आहे. ओके. मग त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या आम्ही पहिल्यांदा धक्का बसला ऐकून की म्हटलं एवढं मोठं आता वादळ आपल्या आयुष्यात आलं, आपण याला कसं सामोरं जायचं. मुलं लहान होती, व्यवसाय पण तेव्हा नवीन होता आणि आता म्हटलं जे होईल ते होईल, आपण ह्याला तोंड द्यायचं, धीरानं तोंड द्यायचं. आणि मग आम्ही मुंबईला आलो चिपळूण आणि जसलोक हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीची 6 सायकल्स पूर्ण केले. जवळजवळ 4 ते 5 महिने मला ती सगळ्या औषधं इंजेक्शनद्वारे घ्यायला लागली. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याला माहिती आहे की केमोथेरपी म्हटल्यावर कसे साईड इफेक्ट्स असतात. त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळं शरीराचं वजन कमी झालं, उलट्या, जुलाब आणि अशक्तपणा हे सगळं त्रास झाला. पण त्याच्यामधनं देवाच्या कृपेने आणि सर्व कुटुंबीय माझे, त्यांची सहकार्य आणि मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या चांगल्या सदिच्छामुळे मी बाहेर आलो. 2019च्या ऑगस्टमध्ये माझी ही केमोथेरपी पूर्ण झाली आणि मग त्या स्कॅनमध्ये कळलं की तो कॅन्सर पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. सर, त्यानंतर असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला या फील्डमध्ये किंवा याकडे तुम्ही वळलात? हे कसं झालं की तुम्ही अचानक सायकल चालवायला लागलात, अचानक रनिंग करायला लागलात, स्विमिंगमध्ये तुमचा इंटरेस्ट वाढला? हे कसं अचानक तुमच्या डोक्यात आलं की हे केलं पाहिजे? ॲक्च्युली मला ह्या गोष्टींची पहिल्यापासून आवड होती, पण मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्विमिंग, सायकलिंग, रनिंग करत नव्हतो. पण अगदी आपण जसं नॉर्मल चालायला जातो 2 किलोमीटर, 4 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरपर्यंत मी सायकल चालवायचो. पण काय झालं, मी बरा होऊन जसं आजारातनं बाहेर पडलो तेव्हा मला असं वाटलं की अरे आपल्या शरीराला एवढा त्रास झाला आहे, आपलं शरीर एवढं दुखावलं गेलं आणि आपण देवाच्या कृपेनं त्याच्यातनं बाहेर आलो आहे, तर आपण आपल्या शरीराकडनं असं काही घडलं पाहिजे, असं काही आपण करावं की जे कोणी आत्तापर्यंत आपल्या परिसरामध्ये केलं नाही किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्या या पट्ट्यामध्ये कधी कोणी केलं नाही. म्हणून मला असं वाटायचं की आपण असं काहीतरी मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा, सायकलिंगच्या स्पर्धेत भाग घ्यावा. म्हणून मग मी त्या दृष्टीनं थोडी तयारी सुरू केली. पण जवळजवळ 1 वर्ष होईपर्यंत मला काय तेवढं शरीरानं जमत नव्हतं. 1 वर्ष झाल्यानंतर हळूहळू माझी जी गेलेली ताकद होती ती हळूहळू परत यायला लागली आणि मी तेव्हाच नेमकं लॉकडाऊन लागलं आणि म्हणतात ना ब्लेसिंग्स इन डिस्गाईज, तसं झालं नेमकं की सगळ्यांना सुट्टी होती, सगळ्या जिम्स बंद होत्या. तर आम्ही मित्रमंडळी सायकलिंग करायला लागलो, 50 किलोमीटरपर्यंत करायला लागलो. 1 महिन्याभरात 50चं 100 झालं, 100चं 200 झालं. आणि मग त्याच्यानंतर सायकलिंगच्या BRM नावाच्या राईड्स, सेल्फ सपोर्टेड राईड्स असतात, त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागलो. मग मी त्या 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरच्या सेल्फ सपोर्टेड राईड्स, म्हणजे 600 किलोमीटरची राईड ही 40 तासाच्या आत करायची असते, कोणाचंही बाहेरचं सहकार्य न घेता. ती पूर्ण केल्यावर मला खूप वाटलं की अरे आपण आता खूप तंदुरुस्त झालेलो, तर ह्याच्या पुढचं आपण अजून काही करू शकतो का, असा माझ्या मनात विचार आला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातले सगळ्यात पहिले जे आयकॉन, हेल्थ आयकॉन किंवा जे पहिले नोन आयर्नमॅन आहेत, प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण, तर त्यांचं 2015मध्ये त्यांनी ही स्पर्धा केली होती. तेव्हा आम्हाला पहिल्यांदा तरुण पिढीला आम्हाला कळलं की अरे हे असं काहीतरी असतं आणि एवढं सगळं करता येतं. तर म्हटलं सायकलिंग जर का आपण 600 किलोमीटर सलग करतोय तर आयर्नमॅनमध्ये ते 180 किलोमीटर सायकलिंग आहे.
आपल्याला ते सहज जमेल असा माझ्या मनात विचार आला. पण म्हटलं की ठीक आहे, एवढं मोठं नाही, पण आपण त्याच्यापेक्षा छोट्या ज्या स्पर्धा असतील ज्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग तिन्ही असेल अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आपण प्रयत्न करू, बघूया आपण किती जमते. म्हणून मी कोल्हापूरला एक पंकज रावळू म्हणून प्रशिक्षक आहेत ट्रायथलॉनचे, त्यांची अर्हता अकॅडमी, ट्रेनिंग अकॅडमी, त्यांच्याकडे ऑनलाईन मी कोचिंग सुरू केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या स्पर्धांचा सराव सुरू केला. एज लिमिटेशन्स असतात भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी, ते नाही करू शकलो, पण हे स्वतःला सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी जे तुम्ही केलं आहे, ऑब्व्हियसली आमचे जे प्रेक्षक आहेत ते इन्स्पायर होतीलच, पण या मागे मेहनत तर असते. ऑब्व्हियसली तुम्हाला सराव करावा लागतो. हे अचानक येणं आयुष्यामध्ये तुम्हाला घरातल्यांचा कसा साथ मिळाला याला? हा तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही भारताला रिप्रेझेंट करायला गेलेलो आहोत तिथे, तर ॲक्च्युली हे आम्ही हौशी ॲथलीट्स आहोत. म्हणजे आम्ही अमॅच्युअर ॲथलीट आपण ज्याला म्हणतो, तर आम्ही आमचा खर्च करून आम्ही जातो आणि तिथे आम्ही तिथे खेळत असतो. भारतात ऑफकोर्स आम्ही रिप्रेझेंट करतो, पण हा खर्च सगळा आपल्याला करायला लागतो. आणि फॅमिली लाईफ चांगलं सेटल झालेलं असेल पाहिजे, तेव्हा तुम्ही याला वेळ देऊ शकता. किंवा या स्पर्धा असतात त्या खूप खर्चिक असतात, आपल्याला परदेशात जाऊन आपल्या खर्चानं सगळं करायचं असतं. आणि त्याच्यामुळं सायकलिंग असेल किंवा स्विमिंग असेल हे खर्चिक खेळ आहेत. त्याचे प्रत्येक कॉम्पोनंट्सची किंवा ते ॲपॅरल्स असतील जे आपण कपडे घालतो त्याची कॉस्ट खूप जास्त असते. त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित आमच्या लाईफमध्ये सेटल होणं त्यामुळं आवश्यक आहे. त्यामुळे 40च्या नंतर शक्यतो माणूस ह्या खेळांकडे वळतो. तर माझी पत्नी डॉक्टर अश्विनी ही, मी जेव्हा रनिंगला जायचो तेव्हा माझ्याबरोबर पाण्याच्या बॉटल्स घेऊन ती माझ्याबरोबर बाईकनं माझ्या मागणं यायची. मध्ये मी न थांबता माझ्या हातात ती द्यायची. तर अशा प्रकारे सेशन्सला तिनं खूप मला सहकार्य केलं. माझी मुलं रात्री मी दमलो असेल तर माझे पाय चेपून द्यायचे. माझी आई माझ्या सगळ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची, की त्याच्यासाठी डाएट पण तेवढा इम्पॉर्टंट आहे. सर, आता तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग कधी, म्हणजे काय प्रोसेस असते, कसं तुम्ही तिथे रजिस्टर केलं, आणि काय वयोमर्यादा, जसं तुम्ही सांगितलं की वयोमर्यादा वगैरे नसते, कोणीही करू शकतं, पण मग प्रोसेस काय असते, किती खर्च येतो, आणि तुम्ही तुमची सायकल वगैरे तिथे न्यायची असते का, काय असतं ते थोडक्यात सांगा. मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ही हौशी ॲथलीटची स्पर्धा आहे. ह्याच्यासाठी कुठलंही क्वालिफिकेशन तुम्हाला लागत नाही. तुम्हाला असं वाटतंय की मी स्विमिंग, याचं डिस्टन्सेस मी तुम्हाला सांगतो. फुल आयर्नमॅनचे डिस्टन्सेस आहेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, आणि हे स्विमिंग नेहमी नॅचरल रिझर्वायरमध्ये असतं. म्हणजे एखादं मोठं तळं असतं किंवा मोठी नदी किंवा खाडी असते किंवा जास्त करून समुद्र असतो. आता मी ऑस्ट्रेलिया जिथे गेलो तिथे समुद्र होता, तर त्याच्यामध्ये 3.8 किलोमीटर आपल्याला न थांबता स्विमिंग करता आलं पाहिजे. 180 किलोमीटर सायकलिंग आपल्याला करायची असते त्याच्यानंतर लगेच, आणि त्याच्यानंतर 42 किलोमीटर रनिंग करायची असते, फुल मॅरेथॉन आपण ज्याला म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी 17 तासाची वेळ, काही ठिकाणी 16.5. मागच्या वर्षी मी कझाकिस्तानला गेली तिथे 16.5 तासाची वेळ होती. आज मी यावर्षी ऑस्ट्रेलियाला केलं तिथं 17 तासाची वेळ होती. तर 17 तासाच्या आत तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मग तुम्ही मध्ये थांबलात तरी चालतं, पण तो वेळ काउंट होत असतो. मध्ये तुम्ही कपडे बदलता, टोपी बदलता, हेल्मेट बदलता, शूज बदलता, त्याची वेळ काउंट होत असते. क्लॉक टिक 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 चालू असतं. मनात सारखं ते असतं की अरे वेळ जातोय आपलं पूर्ण होईल का. त्यामुळे आपण न थांबता हे सगळं कळत असतो. तर तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स आला की मी हे सगळं करू शकतो, तर तुम्ही रजिस्टर करू शकता. युरोप, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या पुढारलेल्या देशांमध्ये आपण गेलो तर 2 ते 2.5 लाख रुपयेपर्यंत हा खर्च येतो. आणि बाकी काही जवळच्या देशांमध्ये आपण जर का मलेशिया किंवा गेलो तरीसुद्धा 1.5 ते 2 लाख हा खर्च येतो. तर तो सगळा खर्च पेलण्याची आपली स्वतःची तयारी पाहिजे, आणि तेवढी तयारी पाहिजे. कारण तुम्ही गेलात तिथे आणि ते पूर्ण करू शकला नाही दुर्दैवाने, कोणतेही कारण असेल, तर कधी कधी तयारी होऊन सुद्धा दुर्दैवानं कधी अपघात होतो, काय होतो, पूर्ण होत नाही, पण आपल्या खर्चावर सगळ्या पाणी पडतं. तर ती तयारी ठेवून आपण गेलो तर कोणीही रजिस्टर करू शकतो. याच्यासाठी काही क्वालिफिकेशनचं काही त्याच्यासाठी असं बंधन नाही आहे. साधारण किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, किंवा किती लोक स्पर्धक म्हणून तिकडे आले होते, आणि त्यातून तुमचा नंबर कितवा लागला, काय सांगा. तर मला आता एक्झॅक्टली माहीत नाही, पण हा एज ग्रुपप्रमाणे नंबर काढतात. तर माझा एज ग्रुप 45 ते 50 हा एज ग्रुप होता. त्याच्यामध्ये 111 स्पर्धकांमध्ये माझा 79वा नंबर आला. म्हणजे कॉम्पिटिशन ही खूप जास्त असते. आपल्याकडे भारतामध्ये एवढं रनिंग, सायकलिंग, स्विमिंगचं कल्चर नाही, पण परदेशामध्ये हे लहानपणापासून त्यांचं कंटिन्यू चालूच असतं. तर आम्ही बघितलं आमच्यापेक्षा वजनानं जास्त असलेले किंवा वयाने जास्त असलेले सुद्धा परदेशी स्पर्धक पटकन आमच्या पुढे जात होते अशा प्रकारे. तर त्यामुळे कॉम्पिटिशन खूप असते, पण आमच्यासारख्या हौशी स्पर्धकांचं ध्येय असतं की आपण फिनिश करायचं, त्या वेळेत पूर्ण झालं पाहिजे, आणि आपला आधी जर का आपण केलं असेल तर त्याच्यापेक्षा चांगला टायमिंग येणं हे एवढंच उद्देश असतं. आणि माझ्या मागच्या वर्षी मी ही स्पर्धा कझाकिस्तानमध्ये केली होती. तिथं 15 तास आणि 17 मिनटं एवढा वेळ मला आला होता.
तर त्याच्यापेक्षा यावर्षी माझी स्पर्धा अजून चांगली झाली आणि 13 तास 52 मिनटामध्ये मी पूर्ण करू शकलो आणि एकूण 1 तास 25 मिनटं हा माझी इम्प्रूव्हमेंट झाली. चला, सरांनी सांगितलं आहे की जर जिद्द असेल तर कोणत्याही संकटावरती मात करता येते आणि हौस असेल तर तीही पूर्ण करता येते. फक्त तुमच्याकडे जिद्द जगण्याची आणि लढण्याची असली पाहिजे. कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली.